जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात एक खूप मोठी अपडेट आलेली आहे की फेब्रुवारी महिन्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये 10,000 पदांची पोलीस भरती होणार आहे. मित्रांनो, ही भरती जी आहे ती जून महिन्याच्या अगोदर त्यांना भरती प्रक्रिया पूर्ण करायची आणि सुरुवात कधी होणार आहे? फेब्रुवारीच्या नंतर. म्हणजे यावर्षी पावसाळ्यामध्ये तुम्हाला पळायची गरज पडणार नाही. हां, फक्त तुम्ही तयारीत असा कारण हे आता पहिलं अपडेट आलेलं आहे. हे पहिलं अपडेट आलं म्हणजे यानंतर आता एक-एक जिल्ह्यांच्या जागा मागवणार, रिक्त जागा कोणकोणत्या जिल्ह्याला किती पदं रिक्त आहे त्यानुसार आपली भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा आता पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही काय करायचंय, की आपलं जे ग्राउंड आहे, ते ग्राउंड कंटिन्यू चालू ठेवायचं. ग्राउंडमध्ये बंद करायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरती जर व्हायचं असेल किंवा तुम्हाला वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर तुम्हाला पण माहिती आहे, की सगळ्यात मेन जो विषय आहे तो आपला पेपर असतो. पेपर हा आपल्याला खूप क्वालिटी करावा लागतो पोलीस भरतीमध्ये. कारण ग्राउंड मारणाऱ्यांची संख्या भरपूर असते 40, 41, 43, 45. पण पेपर 90च्या पुढे मारणाऱ्यांची संख्या कशी असते? कमी असते. पेपरचा स्कोर इतका टाकणं म्हणजे शक्य नसतं. त्यासाठी काय करा मित्रांनो, 10 वेगवेगळे पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळा वाचा. आता महत्त्वाचं मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो, की अभ्यास कसा करायचा आणि कोणकोणत्या विषयावर आपण भर द्यायची. बघा आता, आपल्या भरतीला मी पहिले तुम्हाला जी-एस बद्दल सांगतो. जी-एसमध्ये जी-के आणि जी-एस. बघा, याच्यामध्ये आपल्याला आहे महाराष्ट्र, त्यानंतर भारत, त्यानंतर जग, इतिहास, राज्यघटना, पंचायत राज, त्यानंतर विज्ञान, महाराष्ट्र पोलीस, पोलीस प्रशासन आणि जिल्हा विशेष. इकॉनॉमिक वगैरे आपल्याला फार कमी प्रमाणात येतं जिल्हा विशेष. आता एवढे सगळे विषय जी-केचे हे सर्व किती मार्काला येणार मित्रांनो? 25 मार्काला येतात. जर पॅटर्न पडला तर हां. पॅटर्न असला तर 25 मार्काला आणि काही-काही जिल्ह्यांमध्ये जी-केचं प्रमाण जास्त असतं. पण कमी कधीच नसतं. जी-के असं होत नाही, की जी-के 10-12 मार्काला आलंय. असं आत्तापर्यंत झालेलं नाहीये. 25 कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 30-35 असं पण येऊ शकतं. मुंबईचा पेपर बघा गेल्या वर्षीचा. त्यामध्ये जी-के खूप प्रमाणात जास्त आलं होतं, जास्त प्रमाणात आलं होतं. आता मला सांगा बघा, हा जो महाराष्ट्राचा भूगोल आहे, जिओग्राफी किंवा भारताचा, जगाचा मुलांना हेच समजत नाही. मुलं काय म्हणतात, की "सर जी-केच कव्हर होत नाही." सगळ्यात जास्त मार्क आमचे जी-केमध्येच जातात. एक वेळी तुमचं मराठी चांगलं होतं, त्याच्यानंतर गणित चांगलं होतं आणि बुद्धिमत्ता पण चांगलं होतं जर पॅटर्न आला तर हां, 25-25चा बुद्धिमत्ता. परंतु जी-केमध्ये मार्क जातात. 25-25 75 मार्क. मग ह्या 25 मार्कावर कशी कमांड आणायची? तर मी तुम्हाला सांगतो. ते मागील प्रश्नपत्रिका असतं आपल्या झालेल्या क्वेशन पेपर आपण त्याला म्हणतो प्रिवाइस क्यू. 2004 ते 2018 पर्यंत एक गट आहे आणि 2018च्या नंतर 24 पर्यंत म्हणजे थोडक्यात असं धरा, की 2004 ते 2024 पर्यंत यामधलं संपूर्ण जी-के करायचं. संपूर्ण आपल्याला वन लाइनर येतं. वन लाइनर येतं किंवा त्या प्रश्नासंदर्भात दुसरा प्रश्न येतो. उदाहरणार्थ मीरा भाईंदरला प्रश्न आला होता, की भारताची पहिली महिला मुख्यमंत्री ह्या कोणत्या राज्याच्या होत्या? आणि हाच प्रश्न अगोदर का आलेला आहे, की भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोण? सुचेता कृपलानी आणि त्या कोणत्या राज्याच्या? उत्तर प्रदेश. म्हणजे याच्यामध्ये फक्त काय प्रश्नामध्ये थोडाफार बदल होतो. मग हे जे प्रश्न आहे ना, आपण हे अगोदर केले पाहिजे. 2000 बघा 2004 ते 2024 मग एवढं शक्य होतं का वन लाइनर? होतं. फक्त आपण रोज करायचं, सातत्याने करायचं. 50 प्रश्न, 100 प्रश्न रोज पाठ करायचे, वाचायचे, पाठ करायचे, वाचायचे. जेणेकरून काय होतं ना, आपला जो जी-एस हा विषय हा काय ना, एक चांगला स्टेबल होतो किंवा पक्का होत चालतो आणि एक-एक विषय घ्या. अगोदर महाराष्ट्र पूर्ण करा, मग भारत घ्या, मग जग घ्या. इतिहासामध्ये महत्त्वाचं काय असतं? सणावळ्या. सणावळ्या एकदम व्यवस्थित करायच्या सगळ्या. 1 मार्काला तरी एक तरी सणावळी ती प्लासीची लढाई केव्हा झाली? 23 जून 1757 डायरेक्ट सांगता आली पाहिजे. बक्सरची लढाई केव्हा झाली? 22 ऑक्टोबर 1764. पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली? 1526. दुसरी कधी झाली? 1556. तिसरी केव्हा झाली? 1761. 1526, 1556, 1761 ह्या तुम्हाला जमल्या पाहिजे. यामध्ये तुम्हाला इतिहासामध्ये मार्क गेला नाही पाहिजे. इथं काय असतं इतिहासाला हा पण एक मार्क येतो आणि महाराष्ट्रातील जे समाजसुधारक आहे महात्मा फुले,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज यांच्यावर देखील प्रश्न येतो. त्यांचा जन्म, त्यांच्या संस्था, त्यांनी केलेले वृत्तपत्र वगैरे हे पण येतात. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावर पण एक प्रश्न आपल्याला परीक्षेला हमखास 1 मार्काला एक प्रश्न येतो म्हणजे येतोच. तर ह्या गोष्टींवर आपण वेटेज दिले पाहिजे. राज्यघटना जास्त डीपमध्ये करायची गरज नाही मित्रांनो. उगाच तुम्ही खाली उतरता काय होतं, जास्त डीपमध्ये गेल्याच्या नंतर आपला बेसिक जो आहे ना, तो बेसिकच राहून जातो आणि भरतीला तोच 1 मार्क आपल्याला नडतो. आपण कोणीतरी मित्र एखादा नवीन पुस्तक घेऊन येतो किंवा एखादा राज्यसेवा किंवा कुठली एखादी एक्झाम करत असेल आणि आपण काय करतो त्याचं बघतो. अरे हा एम-पी-एस-सीचं पुस्तक आहे म्हणजे आपण पण तेच केलं पाहिजे. असं नाही करायचं. आपला जो ट्रॅक आहे ना, आपला ट्रॅक आणि आपले जे क्वेश्चन पेपर आहे त्या कधीच सोडायच्या नाही. त्या पूर्णच करायच्या. जास्त डीपमध्ये नाही येत ना आपल्याला, मग जाऊ नका ना. याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये तुम्हाला माहिती आहे कलम येणार आहे, ग्रामपंचायत स्थापना कलम किती आहे? 40. समान नागरी कायदा 44. मग हे जे आहे ना बेसिक अगोदर हे पक्क करा. इथं नका जाऊन देऊ. तुम्हाला आता मी याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता Instagramला, की भारताने राज्यघटना आपली जी राज्यघटना ही केव्हा स्वीकृत केली? 26 नोव्हेंबर 1949 ला. आणि या राज्यघटनेची अंमलबजावणी केव्हा झाली? 26 जानेवारी 1950 ला झाली. हा प्रश्न मी तुम्हाला म्हणजे अगोदर बनवला होता आणि मी म्हटलं होतं की हा प्रश्न या 2 प्रश्नांपैकी एक आहे ना, हमखास परीक्षेला येतो. त्याच्यामधला एक प्रश्न मुंबईला आला होता. जिल्हा की चालक ते आता बघावं लागेल, पण एक ठिकाणी प्रश्न आला होता की आपल्या भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केव्हा झाली? 26 जानेवारी 1950. आता हा प्रश्न काही आहे का? बेसिक प्रश्न आहे. जुने मुलं तर लगेच हे होता. पण तुम्ही जे नवीन असता तर नवीनने अगोदर हे बेसिक एकदम चांगलं केलं पाहिजे. त्यानंतर बघा पंचायत राज आहे. यामध्ये काय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सदस्य संख्या यावर जास्त भर द्यायचा. एक विषय घ्यायचा आणि याच्यावर काय करायचं, समजा पंचायत राज आहे, पूर्ण टॉपिक करायचा. पूर्ण टॉपिक केला की त्याच्यानंतर आहे त्याच्यावर आहे ना आपल्याला भरतीला कोणकोणते प्रश्न आले, कशा प्रकारे आलेले, कोणती समिती आली, वसंतराव नाईक समिती आली की बलवंतराव मेहता समिती आली की दोन्ही पण आल्या. जर आल्या असेल तर दोन्ही पण पक्क्या करून ठेवायच्या. मग अशा पद्धतीने करायचं. हा सगळ्यात महत्त्वाचं बघा, मेरिट चेंज करणारा किंवा मेरिट ठरवणारा विषय जीएस मधला आणि आपल्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वात अवघड जाणारा विषय म्हणजे विज्ञान आहे. विज्ञान विषय. याच्यामध्ये काय करायचंय, 9वी आणि 10वी जर तुमचं म्हणजे जिल्हा ठरवायचा. अगोदर जर ऑदर जिल्हा असेल ना, तर काय हरकत नाही. आपलं जे बेसिक आहे ना पुस्तकांमध्ये दिलेलं तेच करायचं आणि वन लाइनर करायचं. पण जर तुम्हाला मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी उतरायचंय, तर मीरा भाईंदरचं 2 वर्षाची हिस्ट्री सांगतो मी तुम्हाला, की 9वी व 10वी या पुस्तकामधलं जशास तसं विज्ञान तुम्हाला परीक्षेला येऊन गेलेलं आहे. जशास तसं येऊन गेलेलं आहे बघा विज्ञान. मग तुम्ही काय करायचं, जर आपण फॉर्म भरलाय 9वी 10वीचा, तर मग आपण जर फॉर्म भरलाय मीरा भाईंदर या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल या पदाचा, मागच्या 2 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघा. त्याच्यामध्ये कशावर भर दिलाय, त्याच्यात जर विज्ञानावर भर दिलाय, मग आपलं काम आहे विज्ञान करायचं. मग ते कुठनं आलेले ते पण बघा. जर शाळेमधनं आले, मग 9वी आणि 10वी आले, तर मग 9वी 10वीचे पुस्तक आतापासून रेफर करा. भरती आल्याच्या नंतर पेपर वाढत नाही. ज्यांना कोणाला आपल्याला पोलीस व्हायचंय, आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय, त्यांनी आत्तापासून जर दिवस-रात्र मेहनत जर केली, तरच तुमचं वरतीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. नाहीतर होणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. एफर्ट जास्त असू द्या. स्पर्धा खूप वाढली आहे. मुलं दिवस-रात्र मेहनत करतायत. तुम्ही कमी नको पडायला. त्यानंतर पुढचा बघा महाराष्ट्र पोलीस आहे. महाराष्ट्र पोलीस हा विषय, याच्यामध्ये पोलीस प्रशासनाबद्दल आपल्याला माहिती असावी. जर आपल्याला अंगावर वर्दी पाहिजे, आपल्याला पोलीस प्रशासनामध्ये आपल्याला काम करायचंय, तर महाराष्ट्र पोलीसची माहिती असणं आवश्यक आहेच आहे. त्यानंतर बघा जिल्हा विशेष आहे. जिल्हा विशेष तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, त्या जिल्ह्याची तुम्हाला परिपूर्ण माहिती असावी. त्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कोण आहे, त्याच्यामध्ये तालुक्यांची संख्या, पोलीस आयुक्त कोण आहे, महानगरपालिका किती, या संपूर्ण माहिती असावी. तर मग बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपला मेन मुद्दा की चालू घडामोडीमध्ये बघा, चालू घडामोडी 25 पैकी आपल्याला असतात 3 ते 4 मार्काला. 3 ते 4 मार्क. जिल्हा विशेष कन्फर्म येतो आपल्याला 1 किंवा 2 मार्क आणि पोलीस प्रशासन हा तुम्हाला येणार आहे 1 किंवा 2 मार्काला. आता आपण ॲव्हरेज पकडूया. बघा इकडनंच पकडू. हे 3, 1 4, 1 5. 5 मार्क इथंच आहे आपले. चालू घडामोडी आपले जीकेचे 5 मार्क जीके जीएसचे 25 पैकी. राहिला किती? 20चा प्रश्न.
मग 20चा प्रश्न राहिला. मग यासाठी काय करायचंय? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करायचं बघा. जसं इथं सांगितलं, सगळे टॉपिकनुसार करायचे. भरतीला विचारलेले सगळे वन लाइनर करायचे आणि अपडेट ठेवायचं. नवीन काय भेटतंय, कुठनं पण भेटू द्या. ते आपल्याला आपल्या मटेरियल आहे, त्याला नाही म्हणायचं नाही. नोट डाउन करूनच ठेवायचं वहीमध्ये. आणि आणखीन एक सांगतो तुम्हाला शेवटी जाता-जाता, हे सर्व विषयांचं प्रत्येक टॉपिकनुसार 500-500 वन लाइनर, त्यानंतर प्रत्येक विषयाचे तक्ते हे आम्ही स्वतः घेऊन येतोय. एकदम ट्रिक वाईज शिकवणारे, सोप्या भाषेत शिकवणारे. तुम्हाला फक्त करायचंय काय आहे, तर आपला जो चॅनल आहे याला सबस्क्राईब करून ठेवा. नंतर आम्ही तुम्हाला आमचं ॲप सांगणार आहे. ते ॲप जेव्हा असेल, जेव्हा आपला कोर्स लॉन्च होणार आहे, त्याच्या 2 दिवस, 4 दिवस अगोदर आम्ही सांगू. त्यावेळी तुम्हाला ते ॲप जे आहे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे. पण एक शब्द देतो, की तुम्हाला जे आपले महाराष्ट्र किंवा जे जी-के हे जे प्रश्न असणार आहे, ते येणाऱ्या भरतीमध्ये येणार म्हणजे येणार. 100% येणार. कारण आम्ही पूर्ण 2004 ते 2024 पर्यंत जे जी-के विचारलं आहे ना, त्याचं एक वन लाइनरचं एक फॉर्मॅट तयार केला आणि इकडनं एक साइडला एक तक्ते तयार केले. याच्या बाहेरचं आपण जाऊन द्यायचं नाहीये. फक्त तुमची तयारी असू द्या. आम्ही आमची तयारी ठेवतो आणि चालू घडामोडीचे तर तुम्ही बघत असाल, आम्ही दररोज प्रश्न टाकतोच आहे आपले पूर्ण. ते सुद्धा तुम्हाला कंटिन्यू करायचे, ते सुद्धा लिहत राहायचंय. म्हणजे जेणेकरून परीक्षा आल्यानंतर तुम्हाला कोणतंही पुस्तक वगैरे घेण्याची गरज पडली नाही पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.